चंद दिन पहले कुछ लोगों द्वारा हिंगोली में पत्रकार परिषद का आयोजन कर मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटिल का कलमनुरी विधानसभा के अपक्ष उम्मीदवार अजीत मगर को समर्थन नहीं है, इस तरह की बात कही गई थी। जिसके बाद अजीत मगर समर्थकों ने अंतरावली सराटी पहुंचकर मनोज जरांगे पाटिल से मुलाकात कर इस विषय में चर्चा की। मनोज जरांगे पाटिल व अजीत मगर समर्थकों के बीच क्या बात हुई, इस बात का खुलासा अजीत मगर समर्थकों ने कलमनुरी में पत्रकार परिषद का आयोजन कर किया। ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर सामन्यामध्ये बातमी आल्यानंतर आम्ही 30 ते 35 गावातील जवळपास 80 ते 90 समाज बांधव आरक्षण पुरस्कर्ते अंतरवली सराटीमध्ये जाऊन अंदाजे 12 ते 12:30 वाजता माननीय जरांगे पाटील साहेबांची भेट घेतली आणि त्यांनी याबद्दल विचारणा केली। साहेब, असं सामन्यामध्ये बातमी आलेली, त्याबद्दल आपण खुलासा करू शकता का? तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की अशी कधी पत्रकार परिषद घेण्यासाठी कोणाला पुरस्कृत केलेलं नाही, सांगितलेलं नाही आणि घेतलेली पत्रकार परिषद ही खोटी आहे। तर मी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही आणि यापुढे कोणाला देणार नाही। तुम्हाला जो योग्य उमेदवार असेल, तुमच्यासाठी मदतीला धावून येत असेल, त्याच उमेदवाराच्या पाठीशी राहा आणि त्याला निवडून आणा। तिथली पत्रकार परिषद बालाजी देशमुख, बालाजी वानखेडे आणि कल्याणजी देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली आणि योगायोगाने ते तिथे आले सुद्धा आणि त्यांनी सुद्धा या गोष्टीचं खेद व्यक्त केला की आम्ही असं घ्यायला नको होतं आणि आम्हाला असं काही कोण पुरस्कार केलंही नव्हतं आणि त्याबद्दल त्यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली की आम्ही घ्यायला नको होती। हो, होतो साहेब, आम्हीच नाही, 80-85 लोक आम्ही होतो। काय बातमी आली की त्याने सामन्यामध्ये अशी बातमी आली होती की श्री शिंदे साहेब, हिंगोलीचे मतदार डॉक्टर रमेश शिंदे साहेब आणि अनिल अजित भाऊ मगर साहेब यांना असं पाठिंबा देऊ नका, मी असं त्यांनी पत्रकार परिषद छापून आलो होतो। नाही, असं मी कोणालाही पाठिंबा दिला नाही आणि देणार नाही। असं समाजाला जे योग्य वाटेल, तुमच्या मदतीला जो कोणी धावून येत असेल त्याच्या पाठीशी राहावं, असं त्यांनी सांगितलं। दिनांक 10 रोजी हिंगोली येथे श्री कल्याण देशमुख आणि श्री बालाजी वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेतली। त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं सांगितलं की अजित मगर यांना कुणाचाही पाठिंबा नाही, म्हणजे श्री मनोजदादा जरांगे आणि सकल मराठा समाजाचा पाठिंबा नाही म्हणून माझं तिथं बदनामी केली। कारण या निवडणूक काळामध्ये अशा गोष्टी होत असतात, पण त्याचं खंडन करण्यासाठी कळमनुरी तालुक्यातले काही समाज बांधव हे स्वतःहून अंतरवाली सराटी येथे मनोजदादा जरांगे साहेबांची भेट घ्यायला तिथे गेले। ते जाऊन आल्यानंतर त्यांनी मला सुचवलं की भाऊ, आम्ही जाऊन आलो, आम्हाला बातमी सामनामध्ये जी प्रसिद्ध झाली ती बघून आम्हाला करमलं नाही आणि त्यामुळं आम्ही तिथं दादाला खरंच काय आहे म्हणून आम्ही विचारायला गेलो। तिथून वापस जाऊन आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही या गोष्टी लोकांसमोर आल्या पाहिजे आणि म्हणून तुम्ही एक पत्रकार परिषद इथं आयोजित करा आणि त्या पत्रकार परिषदेमधून लोकांना एक संदेश जाऊ द्या की निवडणूक चालू असताना एक चांगलं काम करणाऱ्या माणसाला चुकीचं काहीतरी त्याला बदनाम करायचं, त्याच्या मागे ज्या 18 पगड जाती आहेत, तो सर्व शेतकऱ्यांसाठी काम करतो, अशा माणसाला बदनाम करायचं, हे षडयंत्र आपल्याला कुठेतरी हाणून पाडलं पाहिजे। म्हणून आम्ही स्वतःहून मनोजदादाला भेटायला गेलो आणि आल्यानंतर माझ्याकडे आल्यानंतर मग मी म्हटलं ठीक आहे, आपण पत्रकार परिषद इथं आयोजित करू आणि तुम्ही तुमचं म्हणणं पत्रकारांसमोर मांडा, असा विषय झाला। 100% खोटी, कारण आंदोलन हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन हे वर्षानुवर्ष चालू आहे। 2 जणांनी कोणी ठेका घेतलेला नाही समाजाचा किंवा त्यांना पत्रकार परिषद घेण्यासाठी कोणी अधिकारही दिले नाही। असं मनोजदादांनी सुद्धा सांगितलं की मी कोणाला पत्रकार परिषद घेऊन ह्याला पाठिंबा त्याला पाठिंबा असं कुठलाही विषय त्यांनीही केला नाही आणि त्यांनी कुठल्या जिल्ह्यामधल्या लोकांना सुद्धा सांगितलेलं नाही। मग हे मनानेच पत्रकार परिषद घेऊन चांगल्या एका उमेदवाराला बदनाम करायचं, असं यांचं षडयंत्र आहे, हे स्पष्ट आहे।